તાજા સમાચાર તમારી ભાષામાં મેળવવા માટે ડાઉનલોડ કરો ગુજરાતી મિડ ડેની એપ. आपल्या निरीक्षक श्रीमती निर्मला जी, इनसे भी विनंती है वो भी माननीय देवेंद्र जी का स्वागत करें. आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं. आपले मुख्य प्रतोद श्री शेलार साहेब यांना विनंती आहे त्यांनी पण देवेंद्रजींचं स्वागत करावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर कार्यरत असणारी आपली जी प्रदेशाध्यक्षांनी कोर कमिटी तयार केली होती त्याची आज बैठकी झाली. त्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिता ताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो. भारत माता की. अरे सर्वांचे हात वरती घ्या. आपल्या काही सनी देवलचा हात आहे का 2.5 किलोचा? भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे. याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेत्यापदी चंद्रकांत दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादा आणि आदरणीय सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो, अनुमोदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव सादर केलाय त्याला मी अनुमोदन देतोय आणि देवेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. मी अशोक रामाजी उईके आदरणीय
चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेते गटनेतेपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जी निवड केलेली आहे त्या निवडीला मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो. मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नवमहाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते. धन्यवाद. मी योगेश शारदा अमृतलाल सागर भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील व आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांचं नाव प्रस्तावित केलं आहे त्याला माझा अनुमोदन देतोय आणि त्यांना शुभकामना देतो. धन्यवाद. मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय सुधीर भाऊ यांनी जो माननीय देवेंद्रजींचा विधिमंडळाच्या गटनेतेपदी जो प्रस्ताव मांडलेला आहे याला अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी गोपीचंद पडळकर माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो. मी दिलीप मंगळू बोरसे भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो ठराव मांडला ते आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देतो. मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला ज्याला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी समर्थन दिलं या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो. मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं. आप सबको मेरा नमस्कार और शुरुआत में ही नवनिर्वाचित एमएलए गण सबको मेरा बधाई और इस सदन में उपस्थित वरिष्ठ नेतागण और मेरे साथ आए हुए ऑब्जर्वर के नाते विजय रूपानी जी जो गुजरात के वरिष्ठ मुख्यमंत्री थे इससे पहले और सांसदगण बहुत सारे भी आए हैं इस मीटिंग में उनका भी मेरा प्रणाम और अभी नवनिर्वाचित विधिमंडल के नेता के नाम में देवेंद्र फडणवीस जी का मेरा बधाई और नमस्कार. સબસ્ક્રાઇબ કરો ગુજરાતી મિડ ડે. બેલ આઇકોન પર ક્લિક કરીને મેળવો તમામ વિડીયોના ડાયરેક્ટ નોટિફિકેશન.